नमस्कार. आज आपण दिव्यांगत्व या संकल्पनेला एका अगदी नव्या अँगलने समजून घेणार आहोत. चला सुरू करूया. आपण दिव्यांग हा शब्द नेहमीच ऐकतो, बरोबर? पण कधी विचार केलाय याचा नक्की अर्थ काय होतो? चला आज जरा हेच समजून घेऊया. तर दिव्यांग म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या व्यक्तींच्या शारीरिक किंवा मानसिक क्षमतांमध्ये काही मर्यादा आहेत. पण गंमत अशी आहे की हा शब्द फक्त मर्यादांबद्दल बोलत नाही. दिव्य अंग म्हणजे त्या व्यक्तीमध्ये काहीतरी विशेष, काहीतरी दिव्य क्षमता असू शकतात, हेही तो सांगतो. आणि म्हणूनच अपंग या जुन्या शब्दापेक्षा हा शब्द खूपच जास्त पॉझिटिव्ह आहे, नाही का? ओके, तर ही संकल्पना अजून सोपी करून समजून घेण्यासाठी दिव्यांगत्वाचे दोन मुख्य गट कोणते आहेत ते बघूया. इथे बघा, हे दोन मुख्य गट अगदी स्पष्ट दिसतायत. एक आहे शारीरिक दिव्यांगत्व, म्हणजे शरीराच्या हालचालींशी किंवा अवयवांशी संबंधित अडचणी. आणि दुसरा आहे मानसिक किंवा बौद्धिक दिव्यांगत्व, ज्याचा संबंध थेट मेंदूच्या विकासाशी आहे. हा बेसिक फरक लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग पहिल्या गटाबद्दल म्हणजे शारीरिक दिव्यांगत्वाबद्दल जरा विस्ताराने बोलूया. बघूया यात काय काय येतं. यामध्ये सगळ्यात आधी येतो तो प्रकार म्हणजे लोकोमोटर डिसॅबिलिटी. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण याचा सरळ अर्थ आहे चालण्या फिरण्यात किंवा हालचाल करण्यात येणाऱ्या अडचणी. म्हणजे कसं की एखाद्या व्यक्तीचे हात, पाय, स्नायू किंवा सांधे व्यवस्थित काम करत नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर पोलिओमुळे येणारे बदल किंवा समजा एखाद्या मोठ्या ॲक्सिडेंटनंतर फ्रॅक्चरमुळे हालचालींवर मर्यादा येतात. या सगळ्या गोष्टी यात मोडतात. पुढचा प्रकार आहे दृष्टीदोष. नावावरूनच कळतंय याचा संबंध आपल्या पाहण्याच्या क्षमतेशी आहे. आणि यामध्ये पण वेगवेगळ्या लेव्हल्स आहेत, म्हणजे थोडं कमी दिसण्यापासून ते पूर्णपणे अंध असण्यापर्यंत. त्यामुळे प्रत्येकाचे अनुभव आणि आव्हानं सुद्धा वेगळी असतात. यानंतर येतो श्रवण दोष, म्हणजे आपल्या आजूबाजूचे आवाज किंवा लोकांचा बोलणं ऐकण्यात येणारी अडचण. अगदी दृष्टीदोषासारखंच यातही कमी ऐकू येण्यापासून ते पूर्णपणे बहिरेपणापर्यंत वेगवेगळ्या अवस्था असतात. आणि शारीरिक दिव्यांगत्वामधला शेवटचा मुख्य उपप्रकार म्हणजे वाणीदोष. सोप्या शब्दात बोलण्यात येणाऱ्या अडचणी. यामध्ये काय येतं तर बोलताना अडखळणं, तोतरेपणा किंवा शब्द नीट उच्चारता न येणं. तर हे झाले शारीरिक दिव्यांगत्वाचे काही प्रकार. पण त्या आव्हानांचं काय जी बाहेरून दिसत नाहीत, जी मेंदू आणि मनाच्या आत असतात? चला आता आपण दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या गटाकडे वळूया. मानसिक आणि बौद्धिक दिव्यांगत्व. याचा संबंध थेट आपल्या विचार करण्याच्या, गोष्टी समजून घेण्याच्या पद्धतीशी असतो. यामध्ये काही महत्त्वाचे उपप्रकार आहेत, जसं की बौद्धिक दिव्यांगत्व म्हणजे नवीन गोष्टी शिकायला थोडा जास्त वेळ लागतो, किंवा ऑटिझम, जिथे लोकांना एकमेकांशी बोलायला किंवा भावना समजून घ्यायला थोडा अवघड वाटू शकतं. आणि एक आहे ADHD, ज्यात एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं खूप कठीण होऊन जातं. आणि याच गटातला एक खूप महत्त्वाचा आणि खरं तर खूप कॉमन प्रकार आहे, तो म्हणजे लर्निंग डिसऑर्डर किंवा अध्ययन अक्षमता. ही खूप लोकांमध्ये असते, पण बऱ्याचदा ती लक्षातच येत नाही. हा तक्ता पाहिला की लगेच लक्षात येईल. बघा, डिस्लेक्सिया म्हणजे वाचायला त्रास होणं, डिस्ग्रॅफिया म्हणजे लिहायला त्रास होणं आणि डिस्कॅल्क्युलिया म्हणजे गणितामध्ये अडचण येणं. आणि एक गोष्ट इथे पक्की लक्षात ठेवायला हवी की हे आजार नाहीत. ही फक्त मेंदूची काम करण्याची, माहिती प्रोसेस करण्याची एक वेगळी पद्धत आहे, बस. ओके, तर शारीरिक आणि मानसिक हे दोन मुख्य गट आपण पाहिले, पण यांच्या पलीकडेही काही प्रकार आहेत जे समजून घेतल्यावर आपल्याला एक मोठा पिक्चर दिसेल. बघा, दिव्यांगत्वाचं स्वरूप खूप व्यापक आहे. कधीकधी एकाच व्यक्तीला एकापेक्षा जास्त प्रकारची दिव्यांगता असू शकते. त्याला आपण बहुविकलांगता म्हणतो. यात डिप्रेशन किंवा अँक्झायटीसारखे मानसिक आजार येतात, किंवा एपिलेप्सीसारख्या न्यूरोलॉजिकल कंडिशन्ससुद्धा येतात. ह्या सगळ्या विविधतेमुळे एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक व्यक्तीची कहाणी वेगळी आहे आणि त्यांना समजून घेण्यासाठी आपल्याला सहानुभूती ठेवणं खूप गरजेचं आहे. तर मग या सगळ्या माहितीनंतर आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर आलो आहोत. या सगळ्यातून आपण काय शिकलो? आणि तो संदेश खूप सोपा पण खूप खोल आहे. दिव्यांगत्व ही एक मर्यादा नाही, तो फक्त एक वेगळेपणा आहे. जसं आपल्या प्रत्येकाची उंची वेगळी असते, केसांचा रंग वेगळा असतो, तसंच जगातल्या गोष्टी अनुभवण्याची आणि काम करण्याची ही फक्त एक वेगळी पद्धत आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जर योग्य शिक्षण, सपोर्ट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समजूतदारपणा मिळाला, तर दिव्यांग व्यक्ती समाजात फक्त सहभागीच होत नाहीत, तर त्या खूप मोठी कामगिरी करू शकतात. त्यांना फक्त एका संधीची आणि योग्य वातावरणाची गरज असते.
आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. दिव्यांगत्वाकडे पाहण्याचा हा नवीन पॉझिटिव्ह दृष्टिकोन आपण आपल्या आजूबाजूला, आपल्या समाजात, घरात, ऑफिसमध्ये कसा रुजू शकतो यावर नक्की विचार करा, कारण ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.